नमस्कार. ऑल इन वन चॅनलमध्ये मी अनघा आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर माझी आजची रेसिपी आहे डाळ मेथीचं वरण. तर मी साहित्य दाखवेन. मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडे 4 दाणे मेथ्या पण घातलेले आहेत आणि छान शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर मी कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आहे, आपण पाहू शकता. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि इथे तुम्हाला ही कणिक दिसेल, गव्हाचे पीठ आहे आणि त्याच्यामध्ये नंतर पाणी घालून ते यामध्ये मिक्स करायचे आहे. साधारणतः 2 चमचे मी कणिक घेतलेली आहे. फार पण कणिक घेऊ नये, साधारणतः 1-1.5-2 चमचे कणिक घ्यावी. त्यानंतर इथे तुम्हाला फोडणी दिसेल. तर मी हे लसूण साधारणतः 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेले आहेत. हे बघा, आपण पाहू शकता. आणि असं छान अशी खरपूस अशी फोडणी करून घ्यायची आहे, जेणेकरून हे सगळं डाळ मेथीचं वरण झाल्यानंतर त्याच्यावरती आपण हे घालायची आहे. पाहू शकता आपण, खूप छान चव येते या फोडणीने. तर हे जे साहित्य आहे ते आपण घेतलेले आहे. आता मी डाळ मेथीचं वरण करेन. कढई तापलेली आहे, आता मी फोडणी करून घेईन. ही मी फोडणी करून घेतलेली आहे. साधारणतः तेलामध्ये जिरे आणि मोहरी, जिरे आणि 4 दाणे मेथ्या घातलेले आहेत. हे फोडणी झाल्यानंतर यामध्ये मी कांदा फ्राय करून घेईन. इथे कांदा फ्राय करून घेईन सुरुवातीला. कांदा फ्राय झालेला आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, आपण पाहू शकता. ती पण छान फ्राय करून घेऊयात. यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घालून घेईन. टोमॅटो नंतर यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, आपण पाहू शकता. छान फ्राय झालेला आहे कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट. आता यामध्ये मी हळद, मीठ, तिखट हे सगळं घालून घेईन. आपण पाहू शकता यामध्ये मी हळद, मीठ, थोडेसे 4 दाणे साखर आहे आणि इथे तिखट दिसत असेल, पण अगदी थोडंसं तिखट घालायचं आहे. आपल्याला असं वाटत असेल की मिरच्या आणि तिखट हे दोन्ही कसं वापरायचं, तर अगदी 2च मिरच्या आणि एक अर्धा चमचा वगैरे तिखट घ्यायचा, थोडासा कलर येण्यासाठी, एवढंच. दोन्हींचे प्रमाण जास्ती घेऊ नये. हे सगळं मिक्स करून घेईन मी. छान वाफ येते. आता यामध्ये ही शिजलेली तुरीची डाळ आहे ती घालून घेईन. आणि आपल्याला जर साधारणतः तुरीची डाळ नको हवी असेल तर आपण मुगाच्या डाळीचं सुद्धा हे करू शकता, तर तेही चालू शकतं. आपण पाहू शकता याच्यामध्ये मी डाळ घातलेली आहे, तुरीची डाळ, आणि छान एकजीव झालेली आहे. आता यामध्ये मी जी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेईन. म्हणजे गव्हाचे पीठ जे आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेईन. हे गव्हाचे पीठ आहे, आता त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालून घेईन. हा, इथे ही कणिक दिसते आहे, म्हणजे गव्हाचे पीठ आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. हे बघा, आणि छान असं मिक्स करून घ्याव्या. ज्या गाठी आहेत त्या फोडून घ्याव्या. मिक्स करून आता हे जे कणिक आहे, पाणी घातलेली गव्हाचे पीठ आहे, ते मी या वरणामध्ये घालून घेईन. आपण पाहू शकता यामध्ये मी हे जे गव्हाचं पीठ आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालून घेईन. आता या गव्हाच्या पिठामुळे थोडी वेगळी चव येते, म्हणून याचा वापर करतात. हे बघा, पूर्ण मिक्स झालेलं आहे गव्हाचे पीठ, जे पाणी घातलेलं आहे, आणि हे डाळ. तर हे यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर घालेन आणि हे डाळ मेथीचं वरण आपलं तयार. खूप असा वेगळा पदार्थ आहे आणि खूप छान चविष्ट होतं हे वरण. तर आपणही करून पहा. तर आपलं हे डाळ मेथीचं वरण तयार आहे, आपण पाहू शकता. खूप सुंदर चव येते आणि आलं लसूण असल्यामुळे तर चव छानच येते. आणि हा गरम भात आहे, आपण हे भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा पोळीबरोबर किंवा पुरीबरोबर, जशी आपली आवड तसे खाऊ शकता. आता या वरणावरती जी मी फोडणी केलेली आहे लसणाची ती घालून घेईल. एक मिनिट. हा,
आणि हा जो कुरकुरीत झालेला लसूण आहे तर खूप छान चव येते या वरणाला. तर आपणही करून पहा. हे बघा. तर आपणही सांगा आपल्याला कसं वाटलं हे डाळ मेथीचं वरण. आपणही करून पहा आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर अवश्य सांगा, त्यामध्ये मी जरूर बदल करेन. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.